इडली पात्रामध्ये साबुदाणा घालून तर पहा, एक युनिक अशी आषाढी एकादशीसाठी स्पेशल रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवलात ना तर अशाच पद्धतीने बनवून खाल। तर एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा। लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला बटाटे लागणार आहेत। तर इथे मी 3 बटाटे घेतले आहेत, 2 मोठे आहेत आणि 1 मीडियम साईजचा आहे। तर बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। तर पिलरच्या साहाय्याने सर्वच बटाटे इथे मी सोलून घेतले, वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आणि पाण्यामध्येच इथे घालून घेतले। एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्येच बटाटे घालून घेतले आहेत। किसणीवरती आपल्याला बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत, म्हणजे पाण्यामध्ये बटाटा किसला की तो लालसर पडत नाही आणि काळसर सुद्धा पडत नाही। तर इथे मी सर्वच बटाट्याचा जो बटाटे आहेत ते सर्वच किसणीवरती किसून घेतले। किसणीवरती किसून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हातानेच हे व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत। तर आता बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतो, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने किस आहे तो धुवून घ्यायचा आहे। त्या अगोदर इथे आपल्याला साबुदाणा सुद्धा घ्यायचा आहे। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तर साबुदाणा पहिला स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे साफ करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण बटाटा किस करून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये साबुदाणा सुद्धा घालून घ्यायचा आणि हे व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आता एका साईडला एका भांड्यावरती एक चाळण ठेवली आहे आणि त्यामध्येच आपल्याला बटाटा आणि साबुदाणा हे असे एकत्र आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे, म्हणजे यातले जे एक्स्ट्राचे जे काही पाणी असेल ते पूर्णपणे भांड्यामध्ये पडेल। तर 10 मिनिटभर हे असेच ठेवायचे, म्हणजे पाणी पूर्णपणे निथळून जाईल। पाणी निथळून जाईपर्यंत आपल्याला शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे गरम करून घेतले आणि त्याची साल सुद्धा काढून घेतली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे जाडसर कूट तयार करून घ्यायचे। त्यानंतर लगेचच साबुदाणा आणि बटाट्याचा किस एका प्लेटमध्ये काढून घेतला। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली मिरची, अर्धा चमचा जिरे, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घालायचे आणि 1 चमचा साखर घालून घेतली आणि हे व्यवस्थित आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचे आहे। तर इथे तुम्हाला कोथिंबीर वापरायची असेल, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर इथे कोथिंबीर जरी इथे वापरलात तरी सुद्धा चालेल। हातानेच हे व्यवस्थित एकजीव करून घेतले। तर एकजीव करून घेतल्यानंतर इथे आपल्या मिश्रणाचा अजिबात असं गोळा तयार होत नाही आहे, बाइंडिंग होत नाही आहे। त्यासाठीच आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे वरीचे पीठ। तर इथे माझ्याकडे वरी होती घरीच, ती मी मिक्सरला लावून घेतली आणि बारीक पीठ तयार करून घेतले। तुम्हाला जर वरीचे पीठ इथे वापरायचे नसेल तर राजगिऱ्याचे पीठसुद्धा विकतचे मिळते, ते तुम्ही इथे वापरलात तरीसुद्धा चालेल। फक्त आपल्याला बाइंडिंगसाठी वापरायचे आहे। तर इथे मी पहिले 3 चमचे वापरले आणि त्यानंतर 2 चमचे, म्हणजे जवळजवळ 5 चमचे फक्त आपल्याला हे पीठ वापरायचे आहे। यापेक्षा जास्तीचे पीठ वापरायचे नाही, यापेक्षा कमी जरी वापरलात ना 4 चमचे तरीसुद्धा चालेल। आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर हाताने याचा गोळा तयार होतोय का ते पाहायचं। तर व्यवस्थित असं गोळा तयार होत आहे मिश्रणाचा। तर अशा पद्धतीने आपल्याला याचे कटलेट आपण जसे बनवतो ना त्या पद्धतीने याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी इझी हे वडे तयार होत आहेत, अजिबात फुटत नाही आहेत, इथे पाहताय तुम्ही। तर आज आपण पाहतोय आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे साबुदाणा वडे। तर इथे 4 ते 5 वडे तयार करून घेतले, अगदी झटपट तयार होतात। आता आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा सांगते पुढे। तर
इडली पात्र घ्यायचं, जे इडलीचे जे भांडे आहेत, जी प्लेट आहे ती घ्यायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे. अगदी थोडे थोडे तेल लावून घ्यायचे ब्रशच्या साहाय्याने. तर इथे मी 2 भांडी घेतली आहेत, 2 प्लेट घेतली आहेत. तर दोन्ही प्लेटला तेल लावून घेतले आणि त्यानंतर यामध्ये आपण जे वडे तयार करून घेतलेले ते यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. अगदी हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे. अशा पद्धतीने जसे मी दाखवते त्या पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचे हाताने. तर एक प्लेटमध्ये मी घालून घेतले आणि दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी घालून घेतले आहेत. एका प्लेटमध्ये 5 आणि एका प्लेटमध्ये 4 असे मी घालून घेतले. साईडला गॅसवरती पाणी बॉईल करायला ठेवले आहे आणि त्यामध्येच आपल्याला इडलीची जी प्लेट आहे ती घालून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचे. तर 5 ते 6 मिनिटांमध्येच हे वडे आहेत ते छान असे वाफले जातात. तर आपल्याला 5 ते 6 मिनिटं होईपर्यंत एक चटणी आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओले खोबरे, एक हिरवी मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा लिंबाचा रस इथे घालून घ्यायचा. म्हणजे चटणी आहे ती चटपटीत अशी तयार होते. थोडेसे पाणी घालायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थित दळून घ्यायचे आहे. चटणीवरती आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले आणि जिरे घालून घ्यायचे अर्धा चमचा आणि ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. तर इथे आपली मस्त अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. चटणी बाजूला ठेवूयात. लगेचच आपण वडे पाहूयात. तर वडे मस्त असे वाफले गेले आहेत. झाकण काढून घेतले. सुरीच्या साहाय्याने पाहायचे. तर क्लीन सुरी आलेली आहे इथे पाहताय तुम्ही. म्हणजे आपले वडे व्यवस्थित असे वाफले गेले आहेत. तर इथे मी खाली काढून घेतली प्लेट आणि नंतर थंड झाल्यानंतर इथे तुम्हाला मी दाखवते. व्यवस्थित असे वडे हे वाफले गेले आहेत. तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने वडे काढून घ्यायचे. अजिबात आपल्या प्लेटला हे वडे चिपकलेले नाही आहेत. मस्त असे वडे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा वडा बनवलात नसाल तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा. तर हे साबुदाणा वडे स्टोअर करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अगदी 4 ते 5 दिवस हे आरामात टिकतात आणि घाई गडबडीच्या वेळी तुम्ही हे वडे म्हणजे बाहेर काढून तळून फक्त घ्यायचे आहेत. तर कसे स्टोअर करायचे, तर हे असेच डब्यामध्ये एखाद्या भरून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला खायचं मन होईल किंवा तुम्हाला खायचे असतील तेव्हा अगोदर अर्धा तास हे बाहेर काढून ठेवायचे आणि नंतर लगेचच ते तळून घ्यायचे. अगदी युनिक रेसिपी आहे. खरंच एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा. तर आता मी हे वडे तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला. म्हणजे तुमचा विश्वास बसेल की खरंच किती युनिक अशी रेसिपी आहे आणि मस्त रेसिपी आहे. तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवले. कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाले आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती सर्व वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. तर कढईमध्ये 4 वडे मी सोडून घेतले. गॅसचा फ्लेम अजिबात मंद किंवा हाय करायचा नाही, मध्यमच ठेवायचा आणि 1 मिनिट झाल्यानंतरच वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. तर इथे वडे पलटी करून घेते. तर दिसायला एवढे सुंदर दिसतात ना, त्यापेक्षा चवीला म्हणाल तर जबरदस्त होतात. खरंच खूपच मस्त होतात. तर तुम्ही म्हणाल तेल वगैरे खेचून घेईल, तर अजिबात तेल वगैरे खेचून घेत नाही जास्तीचे. मस्त असे हे तयार होतात आणि टम्म फुगलेले सुद्धा आहेत हे वडे. तर अलटून पलटून हे वडे आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मस्त असे वडे तळून घेतले आणि झाऱ्याच्या साहाय्याने हे वडे काढून घ्यायचे. तर यातले तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हे वडे सर्व करून घेतले आहेत. तर इथे नारळाची चटणी आणि इथे तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता, म्हणजे दहीसुद्धा खाऊ शकता उपवासाला. तर इथे मस्त असे आपले वडे
तयार झालेले आहेत. अजिबात हे वडे तेलकट होत नाहीत आणि मस्त असे टम्म असे फुगलेले आहेत हे वडे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर वडे बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.